आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहे सुक्या मच्छीची भाजी। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आधी आपण सुकी मच्छी साफ करून घेऊया। हे आहेत समुद्रातले छोटे मासे। आता आपण ह्याला स्वच्छ करून घेऊया। हे मासे साफ करायला फारसं काही अवघड नाही। डोक्याकडचा भाग आणि शेपटाकडचा भाग तोडून टाकायचा। याप्रमाणे आपण सगळे मासे तोडून स्वच्छ करून घेऊया। आता माशांना आपण भाजून घेऊया। आधी आपण भांडं गरम करायला ठेवून देऊया। आता मासे आपण 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर भाजून घेऊया, जेणेकरून त्यातला उग्र वास निघून जाईल आणि भाजी केल्यावर तुटणार नाहीत, मासे सरळ अख्खे राहतील। आता आपण थंड झाल्यावर मासे 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आता आपण कोथिंबीर, आलं, लसूणची पेस्ट वाटून घेऊया। आलं लसूण बारीक पेस्ट करून घेऊया आणि दुसऱ्या भांड्यात आपण तेल गरम करायला ठेवून देऊया। तेल आपण जरा जास्तच घ्यायचं आहे। एक मोठी पळी आपण इथे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। आता आपण एक मोठा कांदा चिरलेला त्यात घालून घेऊया। आता कांदा लाल झालेला आहे। आता मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो ॲड करून घेऊया। तर टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे। आता वाटून घेतलेलं आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट ॲड करून घेऊया। आलं लसणाची पेस्ट आपण चांगलं तेलात परतून घेऊया। आता आपण थोडीशी हळद घालूया आणि अर्धा चमचा लाल तिखट। आपण अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया आणि घरगुती लाल तिखट मसाला घालूया। सगळा मसाला आता आपला तेलात चांगला परतला गेलेला आहे। एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून आपण घालून घेऊया आणि धुतलेले आपण सुके मासे बी त्यात ॲड करूया। तुम्हाला बटाटा आवडत असेल तर घाला, नाही आवडत असेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता आपण एक 5 मिनिटं बटाटे आणि सुक्या माशांना परतून घेऊया। मीठ थोडं कमीच घालूया, कारण सुक्या माशांमध्ये मीठ असतंय। आता आपण वाटलेल्या मसाल्याचं जे पाणी उरलं होतं ते घालून घेऊया। आता कोथिंबीर घालून घेऊया आणि सगळ्यात छोटी थोडी कसुरी मेथी घालूया। तुम्ही भाजी सुकी ठेवू शकता किंवा पातळही करू शकता। आता झाकण ठेवून आपण एक 15 मिनिटं शिजवून घेऊया। तर तयार आहे आपली सुक्या माशांची भाजी। बघू शकता तुम्ही, भाजीला तेल सुद्धा छान सुटलेलं आहे। जशी भाजी दिसायला छान दिसायला लागली तशी चवीला पण छान लागते। एकदा तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा। आता तुम्ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खायला घेऊ शकता। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।